अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। येथील शिरोली MIDC परिसरातील पहिल्या फाट्याजवळ असलेल्या दीप टॉवर्स या इमारतीमधील 4 वेगवेगळ्या कंपन्यांचे शटर व स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 15,38,600 रुपये किमतीचं औद्योगिक साहित्य चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी सुमित दिलीप पवार वय वर्ष 39 राहणार RK नगर कोल्हापूर यांची दीप टॉवर्स इमारतीमध्ये दीप सेल्स अँड सर्व्हिसेस नावाची फर्म आहे, तर त्यांचे भाऊ अक्षय पवार यांची दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही फर्म आहे। या दोनही फर्म्सच्या माध्यमातून ते MIDCतील विविध कंपन्यांना कार्बाइड इन्सर्ट आणि टूल्स पुरवण्याचं काम करतात। याच इमारतीतील मानवेंद्र 3 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 ते 4 जून 2026 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या इमारतीचं शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी स्टोअर रूमचं लॉक तोडून दीप सेल्स अँड सर्व्हिसेस YG तसेच YSS सेराटिझिट कंपन्यांचे वेगवेगळ्या आकाराचे व किमतीचे अंदाजे 3,000 नग कार्बाइड इन्सर्ट व टूल्स किंमत रुपये 10,21,000 तर दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ZCCT व डॉर्मर कंपन्यांचे 650 नग कार्बाइड इन्सर्ट व टूल्स किंमत रुपये 1,50,000 व 24 नग ड्रिल्स व एडमिल किंमत रुपये 67,600 तर मेटासिस लॅब व शिवम इंडस्ट्रीज मशीन शॉपमधील एकूण 41 नग कॉपर राईड्स, कॉपर पट्ट्या व कॉपर स्क्रॅप ज्याचं वजन अंदाजे 200 किलो आहे, किंमत 3 लाख रुपये असे एकूण 15,38,600 रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे। हे चोरटे 5 जण असल्याचं CCTV कॅमेऱ्यात कैद झालं असून त्यांनी बाहेरील बाजूस असलेला कॅमेरा तोडून कंपनीत प्रवेश केला आहे। या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली असून घटनेचा तपास शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे पुढील तपास करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।